सुप्रभातम. ईश्वराच्या असीम कृपेमुळं अत्यंत सुसंस्कारित अशा मात्यापित्यांच्या पोटी माझा जन्म झाला. पिताश्री अत्यंत कनवाळू वृत्तीचे आणि माझी माता तर अगदी परम दयाळू होती. मदतीसाठी तिचा हात सदैव पुढंच असायचा. एकदा एक गरीब अभागी स्त्री दारातनं आवाज देऊ लागली, मजवर दया करा, कृपा करून मजला 10 रुपये द्या, 10 रुपये द्या ना. तेवढ्यात माझे पिताश्री तिथं आलेत. त्या स्त्रीला म्हणालेत, तुला ग 10 रुपये कशासाठी हवेत? 1 रुपया सहज पुरेल ना. आईनं लगेचच तर्कशुद्ध युक्तिवाद वडिलांच्या पुढे मांडला. महाशय, आपण बालपणी जेव्हा अनाथ होतात ना, तेव्हा एका श्रीमंत न्यायाधीशाकडे गेलात आणि 1 रुपयाची मागणी केली असता त्यांनी ती नाकारली. ती आठवण आजही तुम्ही कटुतापूर्वक जपताच ना. मग त्या भिकारणीनं देखील अशीच दुःखद आठवण जपली पाहिजे असंच का तुम्हाला वाटतं? ज्ञानप्रभा, तू मात्र जिंकलीस हं, असं म्हणत त्या गरीब स्त्रीला देण्यासाठी माझ्या आईला वडिलांनी 10 रुपयाची नोट देऊ केली. बालपणी एकदा माझी ज्येष्ठ भगिनी उमा आणि मी गोरखपूरच्या घरातल्या अंगणातल्या लिंबाच्या झाडाखाली बसलो होतो. पिकलेल्या लिंबोळ्यांनी लगडलेल्या त्या झाडावर अनेक पोपट आजूबाजूच्या झाडांवरनं आले होते. मी त्यांच्याकडे बघत होतो. उमा म्हणाली, मुकुंदा, बघ रे, माझ्या पायाला केवढा तो गळू झालाय. तिच्या हाती मलमाची डब्बी होती. ती पायाच्या गळूला मलम लावू लागली. मीही त्या मलमाच्या डबीतनं थोडासा मलम घेऊन माझ्या हाताला लावू लागलो. तू तर चांगला धडधाकट आहेस ना, मग मलम कशाला रे लावतोस? उमाताई, अगं मला तिथे उद्या गळू होणार आहे बरं, म्हणून मी या मलमाची परीक्षा घेतोय. तू ना अगदी लुच्चा आहेस, उमा म्हणाली. ताई, मला लुच्चा वगैरे म्हणू नकोस. माझ्यातील इच्छाशक्तीच्या जोरावर सांगतोय, उद्या माझ्या हातावर भलं मोठं गळू येईल आणि तुझ्या पायाचं गळू मात्र दुप्पट होईल. दुसऱ्या दिवशी माझे शब्द खरे ठरलेत. किंचाळत उमा आईला म्हणाली, आई, आपला मुकुंदानं जादूगार झालाय. आईनं मला बजावीत म्हटलं, मुकुंदा बाळा, एक लक्षात ठेव, आयुष्यात कधीही कुणाला दुखवू नकोस रे. माझ्या हातावरचं ते वाढलेलं गळू अखेरेस शस्त्रक्रियेनं कापून काढावं लागलं. शस्त्रक्रियेची खूण अखेरपर्यंत मला स्मरण देत राहिली. तीव्र एकाग्रतेनं बोललेल्या शब्दांचं सामर्थ्य महान असतं. पुढं माझ्या लक्षात आलं, वाणीमध्ये असलेल्या स्पंदनात्मक स्फोटक सामर्थ्याचा आपण जर शहाणपणानं उपयोग केला तर आपत्तीचे आणि क्लेशाचं सहजपणे निराकरण करता येतं. पुढे आईच्या हौशीमुळे माझ्या दोन्ही वडील बहिणींची लग्न खूप थाटामाटात संपन्न झालीत. माझ्या आईला मात्र अनंताच्या माझ्या मोठ्या भावाच्या लग्नाचे वेध लागलेत. तिनं जुन्या रीतिरिवाजांप्रमाणे खूप जय्यत तयारी केली. कलकत्त्याच्या घरात अनेक आप्तइष्ट इष्टमित्र गोळा झालेत. रोज नानाविध पक्वान्य शिजू लागलेत. मी आणि माझे पिताश्री त्यावेळी बरेलीला होतो. बंगल्याच्या बाहेरच्या अंगणात पिताश्रींजवळ मी झोपलो असताना एका डासानं गुणगुणत भुणभुणत फडफडत मला उठवलं. मच्छरदानीचा पडदा उघडला तर त्या रात्री माझ्या आईची प्रेमळ मूर्ती माझ्या पुढं उभी राहिली. तिनं मला संदेश दिला, बाळा, तुम्हाला जर माझं शेवटचं दर्शन घ्यायचं असेल ना, तर लगेचच
कलकत्त्याला निघून या. मी डचकलोच. बाबा, आई आपल्याला सोडून जातेय, लवकर कलकत्त्याला चला ना. मुकुंदा, तू काहीतरी स्वप्नात बघितलं असशील आणि उगीच घाबरलाय. आई अगदी ठीक आहे रे, तू शांतपणे झोप बघू, वडील म्हणालेत. मीही कठोरपणे प्रत्युत्तर दिलं. तुम्ही जर आत्ताच्या आत्ता कलकत्त्याला नाही निघालात ना, तर मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. कशी बशी रात्र काढली. सकाळी तर तारच मिळाली. मदर सिरियस, मॅरेज पोस्टपोन, स्टार्ट इमिजिएटली. कलकत्त्याच्या घरी पोहोचल्यावर आईचा मृतदेह बघताच मी अगदी निश्चेष्टपणे जमिनीवर कोसळलो. माझ्या आक्रोशानं त्या दिव्य मातृदेवतेला स्वर्गाच्या दारातूनच जणू काय मला पाचारण करायचं होतं. मातेचा अंतविधी पार पडला. मी आणि पिताश्री परत बरेलीला आलो. आईच्या निधनानं आमच्या कुटुंबाची घडी मात्र पूर्णपणे विस्कळीतच झाली. पुढचे 40 वर्ष माझे पिताश्री बिदूरच राहिले आणि मायाळूपणे आमच्यावर प्रेमाची पखरण करीतच राहिले. त्यांचे कष्ट कमी व्हावे म्हणून मी इंग्लिश नर्स ठेवण्याची खटपट केली. पण तुझ्या मातेशिवाय दुसऱ्या कुठल्याही स्त्रीची प्रापंचिक मदत मला घ्यायची नाही रे, असं ते म्हणायचे. ऑफिसमधून आल्यावर एखाद्या बैराग्याप्रमाणे स्वतःच्या खोलीत जाऊन ते क्रियायोगाची साधना करीत. बरेलीच्या घरासमोरचं हिरवगार पारिजातकाचं झाड आता माझं यात्रास्थान बनलं. त्या झाडाखाली मी रोज जाऊन बसत असे. कधी कधी तर तिथे बसल्यावर मला काव्यस्फूर्ती देखील होई. पुढं मातेच्या निधनानंतर 14 महिन्यांनी मला कळलं की तिनं अनंताजवळ म्हणजेच माझ्या मोठ्या भावाजवळ मला देण्याकरता काही संदेश ठेवलाय. आई शेवटच्या घटका मोजीत असताना तोच तिच्या उक्षाजवळ बसून होता. तिचे शब्द त्यानं टिपून ठेवले. मुकुंदा, तुझ्यात असणाऱ्या ईश्वरी साक्षात्कारामुळे तू घरातून निघून जाशील ह्या भीतीनं मी ही आईची पेटी तुला देण्यास विलंब लावला. पण आईच्या वचनात मी गुंतलो होतो, त्यामुळे तिनं दिलेली ही पेटी तू घे. पेटीतलं पत्र काढून मी वाचू लागलो. मुकुंदा बाळा, बालपणी एकदा बिछाण्यावर तू अगदी निश्चेष्टपणे पडला होता. पण त्याही परिस्थितीत तुझ्या मुखमंडलावर मात्र विलक्षण तेज दिसलं. मी तुला विचारणा केली. तू उत्तर दिलंस, आई, परमात्म्याच्या शोधात मी हिमालयात जाण्याचा निश्चय केलाय. तुझा तो दृढनिश्चयी स्वर माझ्या कानात बराच वेळ दुमदुमतच राहिला. संसारी माणसांहून तू वेगळा आहेस ह्याची मला खात्री पटली. बाळा, लाहोरला असताना पंजाबहून एक अलौकिक साधू पुरुष आपल्या दारी आलेत. नौकरांना त्यांनी निरोप दिला, मला मुकुंदाच्या मातेला भेटायचंय. त्यांचं दर्शन घेताच मी त्यांच्या पाया पडले. आपल्या समोर साक्षात परमेश्वर मनुष्य रूपानं उभा आहे हे मी जाणलं. माई, तो मला म्हणाला, तुझं या भूतलावरचं आयुष्य आता संपत आलंय. आता ह्यानंतर तुला जे दुखणं येईल ना, ते तुझं अखेरचं दुखणं आहे असं समज. त्याच्या बोलण्यानं मला अजिबात भीती वाटली नाही. उलट अपूर्व मनशांतीचा अनुभव मला आला. त्या साधूनं परमहंसांच्या मातेला आणखीन काय सांगितलं हे आपण पुढच्या शृंखलेत जाणून घेऊया. प्राचीन भारतीय वैभवाच्या ऋषी, मुनी आणि द्रष्टे ह्यांचे आदर्श प्रतिनिधी असणाऱ्या परमहंस योगानंदांना, त्यांच्या गुरुपरंपरेला आणि गुरुदेवांच्या आदर्श मात्या पित्यांना माझे कोटी कोटी प्रणाम.